आपल्या शास्त्रात तुम्ही बघितलं तर रामायण म्हणा किंवा प्रत्येक प्राण्यांशी दगडशी पण संवाद आहे. भले ते चैतन्य आत्मा खूप मोठे होते. आपण श्रीपाद शोले चरित्रामध्ये बघा किंवा दत्त महाराजांचा बघा, तिथे पण संवाद आहे. तुम्ही मृग नक्षत्राची स्टोरी तुम्ही वाचली, ते पण व्याध आणि म्हणजे शिकारीचा हिरणाच्या कुळपसोबतचा संवाद आहे. तर हे सगळ्या गोष्टी आधीपासूनच खूपच होता. आपण फक्त थोडे थोडे जसे अर्बनाइज आणि आपण आपली थिंकिंग अशी व्हायला लागली की आपल्याला सगळं लेफ्ट ब्रेन ओरिएंटेड, सायंटिफिकली प्रूव्हन आणि ते पण टेंजिबली प्रूव्हन. म्हणजे काय काय गोष्टी इनटेंजिबली प्रूव्हन असतात, ते आपल्याला अनुभवात येतो पण त्याला आपण नंबरनी मोजू शकत नाही. जिथपर्यंत तो होत नाही तिथपर्यंत आपल्याला ती गोष्ट पचत नाही. आणि काही लोक असतात ज्यांना फक्त फॅशन किंवा आजकाल ते ट्रेंड आहे पेट ठेवायला, म्हणून पेटला घरी आणतात. आणि घरी काही झालं तर पेट काहीच रिॲक्ट करत नाही, शांत बसतात. मला विचारतात का झालं, मग ते म्हणतात की ह्यांना तर मी फक्त एक शोपीस म्हणून पाहिजे, तर मी का एवढं ॲक्टिव्ह व्हावं. सर, आत्ता सध्या बिबट्याचा विषय खूप गाजताना हो. दिसतोय की बिबटे सर्वत्र मानव वस्तीत हो. फिरतात. तर याच्याबद्दल काय सांगाल किंवा काय बिबट्याची सिच्युएशन आहे त्याच्याबद्दल? फक्त टेलिपॅथी आपण वर्ड धरला तर टेली म्हणजे डिस्टन्स, पॅथोज म्हणजे इमोशन्स. म्हणजे लांबून आपल्याला एकाचं इमोशन्सची जाणीव होणं, त्याला आपण टेलिपॅथी म्हणतो. सर, आत्ता जे तुम्ही मेन्शन केलं औदुंबऱ्याच्या झाडाचं, म्हणजे एक ॲनिमल कम्युनिकेशन ही कन्सेप्ट थोडी तरी भारतात रुजलेली आहे, पण झाडांशी बोलणं ही एक अशी गोष्ट आहे, म्हणजे यात नक्की काय असतं? आजच्या इंटरनेटच्या जगात जिथं माणसाचा माणसाशी होणारा संवाद हा कमी होत चाललेला आपण पाहतो, तिथं प्राण्यांचा प्रश्न येतो तेव्हा त्या प्राण्याची भावना, त्याची एकूणच परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं अवघड जातं. मग अशा वेळी एक ॲनिमल कम्युनिकेटर या सर्व विषयांवर किंवा ॲनिमल टेलिपॅथी म्हणून या सर्व विषयांवर समजून घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अभिज्ञ वैद्य सर. सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच आणि तुम्ही मला इकडे बोलवला संवाद साधण्यासाठी. तर ॲनिमल कम्युनिकेशन तुम्ही खूप सहज विषय मांडला आहे. कारण एक असते ॲनिमल टेलिपॅथी आणि आपण त्याला टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन म्हणत असतो. आता आपण ॲनिमल कम्युनिकेशनचा एक भाग घेतला तर ॲनिमल कम्युनिकेशन सगळे करतात ज्यांचं इथे पेट असतं. फक्त टेलिपॅथी आपण वर्ड फक्त टेलिपॅथी आपण वर्ड धरला तर टेली म्हणजे डिस्टन्स, पॅथोज म्हणजे इमोशन्स. म्हणजे लांबून आपल्याला एकाचं इमोशन्सची जाणीव होणं, त्याला आपण टेलिपॅथी म्हणतो. जसं आपण टेलिस्कोप, टेलिग्राम, त्याच्यामुळे आपण लांबची गोष्ट आपण इकडे सहजपणे बघू शकत असतो. तसंच टेलिपॅथीमुळे आपण लांब असलेल्या प्राण्यांशी किंवा लांब असलेल्या माणसाची पण संवाद साधू शकतो. तुम्ही बघितलं असेल की आपला एखादा मित्र, आपला ती आठवण येत असेल आणि त्याचा सहज कॉल येतो, आपण त्याला एक कोइन्सिडेंट म्हणून सोडून देतो. नाहीतर कधी कधी असं म्हणतो की आपल्याला एखाद्या मित्रांची किंवा नातेवाईची आठवण येते आणि आपण त्याला कॉल लावून म्हणत असतो की मला असं का वाटतंय की तू लो फील करतोय, आणि तो म्हणतो तुला कसं काय माहीत. तर हे आपल्याला कधी कुठे ना कुठे कधी आपल्याला त्याची जाणीव होत असते, पण आपण त्याच्यावर लक्ष ठेवत नाही. ज्यांच्या घरी परत पेट असतात त्यांना बरोबर कळते की हे पेट माझा, त्याला भूक लागली आहे का, तो कसा वागणं थोडा चेंज झालं आहे का. ते काही ना काही पद्धतीनं आपल्यासोबत बोलत असतात. आपल्याला फक्त तिथे लक्ष दिलं पाहिजे, तेवढंच त्याचं हे असतं. बाकी कम्युनिकेशन तर सहज आपलं खूपच चालू असतं सगळ्यांसोबत. सर, नक्कीच सगळं एकूणच हे खूप इंटरेस्टिंग आहे. आपण याच्याबद्दल पुढे जाणून घेऊच यात. पण आधी तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल किंवा तुम्ही या फील्डमध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला काही? हो, म्हणजे असं आपण म्हणतो ना की आपण असं साहजिक म्हणत असतो की माउंटेन्स आर कॉलिंग मी. जसं आपल्याला एखादं हे जीवसृष्टीने मला बोलवलं असंच मला वाटतं. कारण माझं बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर मी अजून पण टेक कंपनीमध्ये फुल टाईम काम करतो ॲज अन ॲनालिस्ट. आणि हा जो विषय माझा, तो एक 5-6 वर्षात असं डेव्हलप झालं की मला पण कळलं नाही की मी कधीपर्यंत मध्ये केव्हा कुठे इथे पोचलो. मी टिपिकली जेव्हा हिमालयाला असं साधनेसाठी जात असतो, कारण साधना माझा आवडता विषय आहे. आणि त्याच्या आधी पण मी जेव्हा आपले दत्त चरित्र आपण वाचत असतो, खास करून श्रीपाद शलभ चरित्रामध्ये बरेच वेळा असे रेफरन्सेस दिले आहेत की प्राणी आपल्याशी बोलतात. जे महाराजांचा जॉन संबंधाचा संवाद आहे, जेव्हा महाराज तेलुगू भाषेत बोलतात आणि जॉन त्यांच्यासोबत मराठी भाषेत जर्मन भाषेत अनुवाद करतो. आणि तसंच प्रत्येक भूमीला आत्मा आहे म्हणून ते जमिनीशी पण संवाद करायचे. तेव्हा मला असं खूप वाटायचं की कसं शक्य असेल. पण जशी जशी माझी आध्यात्मिक मार्गाने वाटपाऊल पुढे झाली, तेव्हा हे काय काय गोष्टी मला जाणवायला लागलं. 2-3 अनुभव असे येऊन गेले, त्याच्यामुळे मला वाटलं की हे माझ्यासोबत कसे काय बोलतात. कारण मी तसं, मला नेचरची खूप आवड आहे. मी जिथे राहतो मुंबईत पार्ल्यात, तिथे आमचे पार्ला वृक्ष मित्रचे आमचे बरेच इनिशिएटिव्ह असतात. तेव्हा जाता जाता एकदा मला लक्षात आलं की एक औदुंबराच्या झाडाला कोणीतरी कापतोय आणि आम्हाला माहीत नव्हतं की कोणतरी त्याला कट करायला बसतंय.
मी माझी ॲक्टिवा तिकडे मोडली आणि ॲक्च्युली बघितलं तर कोणतरी त्याला कापायला परवानगी नव्हती आणि झाडाची चाटणी करत होते. तर हे माझा पहिला अनुभव होता. दुसरा मला एकदा मी जेव्हा उत्तराखंडला गेलो होतो तेव्हा तिथे पण मला एक आपण जे माउंटेन डॉग म्हणत असतो त्यांनी येऊन मला जागा दाखवली होती की मी ॲक्च्युली स्टार गेझिंग करता करता हरवलो आणि खाली कसं यायचं ते जागा बरोबर दाखवली. तर हे 2-3 अनुभवानंतर मला वाटलं की कुठे ना कुठेतरी हे कन्व्हर्सेशन आपले चालू आहेत. फक्त त्याची जाणीव असायला पाहिजे. नंतर एक मित्राने सांगितलं की ॲनिमल कम्युनिकेशन म्हणून फ्रीज एक गोष्ट आहे, वर्कशॉप होत असतात. मग मी एक वर्कशॉपमध्ये एनरोल केला आणि नंतर मी प्रयत्न करायला लागलो. माझ्यासोबत जे लोक आहे, मित्र आहे आणि ते जे त्यांचे पेट म्हणायचे किंवा प्लांट्स म्हणायचे ते त्यांना असं वाटायचं की खरं आहे आणि तसं म्हणून माझी जर्नी सुरू झाली आणि आता पण जर्नी सुरूच आहे. सर, आत्ता जे तुम्ही मेन्शन केलं औदुंबराच्या झाडाचं, म्हणजे एक ॲनिमल कम्युनिकेशन ही कन्सेप्ट थोडी तरी भारतात रुजलेली, पण झाडांशी बोलणं ही एक अशी गोष्ट आहे, म्हणजे यात नक्की काय असतं? बघा कसं आहे की आपण काही गोष्टी आपल्यासोबत घडत असते पण आपल्याला त्याला विश्वास करायला स्वतःचे अनुभव लागतात. ज्यांच्या घरी प्लांट्स आहेत त्यांना बरोबर कळतात की जे रेग्युलर प्लांट्सची नर्चरिंग करणार आहेत त्यांना बरोबर प्लांट्स रिस्पॉन्ड करत असतात. किंवा तुम्ही समजा घरात बाबा करत असेल आणि ते बाहेर गेले एक आठवड्यासाठी, तुम्ही किती पाणी दिलं तर प्लांट एवढं रिस्पॉन्स देत नाही. त्याचं कारण आहे की प्लांट्सला पण बरोबर कळतं. याच्यावरती बरेच काही रिसर्च पण होऊन गेले आहेत. एक फ्रँकलिन कोचलिन नाव मला ॲक्च्युली मिस कोचलिन म्हणून आहेत, त्यांनी प्लांट कम्युनिकेशनवरती बरंच रिसर्च केला आहे. आणि नॉर्मल कम्युनिकेशन पण आपण बायोलॉजिकली पण बघितलं तर लेट्सचे आपण टामॅटाची आपण प्लांट्स बघितली तर जेव्हा त्यांना कळतं की कॅटरपिलर यायला लागलेत, ते एक विशिष्ट प्रकाराचे प्लांट टॉक्सिन सोडतात. जे प्लांट टॉक्सिन सोडल्यामुळे वॅस्प असते ते वॅस्पला अट्रॅक्ट करतात कारण त्यांना कळतं की ते कॅटरपिलर आहेत. म्हणजे ते एका वेळी म्हणजे असं तुम्ही बघायला गेलं तर ते कम्युनिकेट करत आहेत वॅस्पसोबत. एवढंच नाही, ते अजून मल्टिपल सेंट्स सोडतात, फ्रेग्रन्सेस सोडतात, ज्याच्यामुळे बाकीचं सगळं टोमॅटो प्लांट्सला कळतं की आता एक कॅटरपिलर आपल्या इथे येणार आहे आणि म्हणून तो स्वतःला कव्हर करून घेतात ते प्लांट टॉक्सिन सोडून. तसं बघायला गेलं तर बरेच कम्युनिकेशन्स एक पीटर व्हॉयबिन म्हणून जर्मन फॉरेस्टर आहेत, त्यांनी एक बुक लिहिली आहे त्याचं नाव आहे द हिडन लाईफ ऑफ ट्रीज. त्यांच्यामध्ये त्यांनी ट्रीमध्ये कसं कम्युनिकेशन नेटवर्क असतं, म्हणजे त्यांच्या मुळातनं ते कम्युनिकेट करतात पूर्ण फंगल नेटवर्कवरनं. त्यांच्यामध्ये मदर ट्रीच्या कॉन्सेप्ट आहे. मदर ट्री असतात त्यांना बरोबर कळतं की माझे चिल्ड्रन कुठले. त्याच्यानंतर त्यांचे पलीकडे जे पण असेल ज्यांना कार्बनची गरज असते, फॉस्फेटची गरज असते, ते त्यांच्या न्यूरल नेटवर्कने प्रोव्हाइड करतात आणि हे सगळं कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये चालू आहे. प्रॉब्लेम काय झाला की आपण माणसाला असं वाटतो की आपण प्रकृतीमध्ये नाही आहोत, प्रकृती आपल्या सोबत आहेत पण आपण प्रकृतीसोबत नाही आहोत. त्याच्यामुळे आपण थोडा बायफर्केट करतो आणि म्हणून आपल्याला जेव्हा कम्युनिकेशन होत पण असतं तरी आपल्याला प्रश्न पडत असतात. आपल्या शास्त्रात तुम्ही बघितलं तर रामायण म्हणा किंवा प्रत्येक प्राण्यांशी दगडशी पण संवाद आहे. भले ते चैतन्य आत्मा खूप मोठे होते. आपण श्रीपाद शोले चरित्रामध्ये किंवा दत्त महाराजांचं बघा तिथे पण संवाद आहे. तुम्ही मृग नक्षत्राची स्टोरी तुम्ही वाचली ते पण व्याध आणि म्हणजे शिकारीचं हिरणाच्या कुळपसोबतचा संवाद आहे. तर हे सगळ्या गोष्टी आधीपासूनच खूपच होता. आपण फक्त थोडे जसं अर्बनाइज आणि आपण आपली थिंकिंग अशी व्हायला लागली की आपल्याला सगळं लेफ्ट ब्रेन ओरिएंटेड, सायंटिफिकली प्रूव्हन आणि ते पण टेंजिबली प्रूव्हन. म्हणजे काय गोष्टी इनटेंजिबली प्रूव्हन असतात ते आपल्याला अनुभवात येतो पण त्याला आपण नंबरनी मोजू शकत नाही. जिथपर्यंत तो होत नाही तिथपर्यंत आपल्याला ती गोष्ट पचत नाही आणि म्हणून आपला त्यावरती विश्वास थोडा कमी व्हायला लागला आणि नंतर एक काळानंतर सगळं बंदच झालं. तर तसं आहे. आणि ॲनिमल कम्युनिकेशन आपण विषय तरी धरला तर त्याचं रिसंट टाइम्समध्ये रुपर्ट शेल्ड्रिक म्हणून एक झुओलॉजिस्ट होते UKचे, त्यांनी स्वतःचाच कुत्रा होता आणि त्या खूप अभ्यास करायचा आणि त्यांना कळलं की कुत्र्याला बरोबर कळतं की त्यांचे पेट ओनर कधी परत येतात. पुढे जाऊन त्यांनी डेक्कन UKचं हेराल्ड न्यूजपेपरमध्ये आर्टिकल काढलं आणि ते एवढं पॉप्युलर झालं की सगळे त्यांना लेटर लिहायला लागले आणि त्यांनी एक बुक काढली द डॉग हू नोज हुज ओनर इज कमिंग होम. बरेच एक्सपेरिमेंट केले त्यांनी. म्हणजे एवढा एक शेवटचा एक्सपेरिमेंट होता की एक पायलट आहे, तो लँड करतोय आणि ज्या काळी तो लँड करतो त्याच काळी डॉगच्या पूर्ण बिहेवियर चेंज होतं. ते तुम्ही यूट्यूबमध्ये पण त्यांचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तर हे सगळं गोष्ट आपल्या इथे आधीपासून होती, आपण कुठेफार विसरलो आणि नंतर वेस्टर्न कंट्रीज आहे ते रिसर्च ओरिएंटेड असून बघू काय होते म्हणून ते पुढे आता याचं द्यायला लागले आणि त्याच्यामुळे त्यांना आता याच्यावर म्हणजे वाटचाल पुढे ठेवली. तसं
सर परत ते सायन्सशी कनेक्ट करताना म्हणजे ही टेलिपॅथी किंवा हे सगळे सेन्स जे ट्रीसोबत झाडांसोबत होतात, ते सायन्स आणि हे सगळे सेन्स आणि टेलिपॅथी ह्या कसे कनेक्ट करता बघा, किंवा म्हणजे आपल्याला माणसाला 5 इंद्रिय आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधतो. भगवद्गीतेत कृष्ण भगवान म्हणतात की मन षष्ठानी इंद्रियाणी, म्हणजे आपली 6वी इंद्रिय पण ते पण असते. आणि जे आपलं 5 सेन्स त्याला आपण सेन्स करू शकत नाही, ते षष्ठ इंद्रिय म्हणजे 6 सेन्स लोक त्याला खूप असं फॅसिनेटिंग शब्द म्हणून घेतात, पण तसं नाही. अ, म्हणजे आता मी तुम्हाला जे उदाहरण दिले त्याच्यामध्ये प्लांट फ्रेग्रन्सनी म्हणजे वासानी ते कम्युनिकेट करतो, त्यांच्याकडे अजून कुठली इंद्रिय नाही आहे. तसंच ट्री आहे ती न्यूरल नेटवर्कनी करतात. प्राणी पण आहे, त्यांना पण ॲटलिस्ट डोळ्यांनी इमोशनली कनेक्ट करता येत. तुम्ही त्याच्या डोळ्यात बघून तुम्हाला बरोबर कळेल की काय. फक्त बोलता येत नाही कारण त्यांना वाचा नाही. अ, तर ह्याच्या मागचं सायन्स असं आहे की कम्युनिकेशन एक निरंतर प्रक्रिया आहे. त्या भाषेचा तर म्हणजे खूप उशिराने आला. म्हणजे रिसंट सायन्स बाद करता मागच्या म्हणजे तुम्ही आपल्या आदिवासी क्षेत्रात पण जाऊन बघितलं तर ते हनीकॉम्बवर असंच हात टाकणार आणि ते पूर्ण ते मधू घेणार आणि त्यांना कळणार पण नाही की त्यांना काही ती हनीबीज काय करणार पण नाही, कारण त्यांना माहिती आहे की फक्त जेवढं पुरेसं तेवढंच घेतात. तर सायन्स इव्हॉल्विंग आहे. मला असं वाटतं की आपण शाळेत आपल्याला शिकवलं की A+B द होल स्क्वेअर इज A² + 2AB+B², तेव्हा आपण त्याचा काय पुढे मागे न बघता आपण विश्वास करतो, कारण का सायंटिफिकली प्रूव्हन आहे, लेफ्ट ब्रेननी त्याला हे केलेलं आहे म्हणून. तसं पूर्ण एक राईट ब्रेनचा प्रकार आहे, जिथे आपली क्रिएटिव्हिटी आहे, जिथे पूर्ण एक नवीन जग आहे, जे आपल्याला एक्सप्लोर अनुभव होत असतं पण आपल्याला एक्सप्लोर करता अजून आला नाही आहे. म्हणून ती इव्हॉल्विंग सायन्स असं मी म्हणतो. सर हे सगळं म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे. पण हे सगळं शिकताना तुमचा याबद्दलचा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तुम्ही काय एक्सपिरियन्स केलं? काय चेंजेस तुम्हाला जाणवले हे सगळ्यात? हो, म्हणजे मला स्वतःला अनुभवल्यानंतर मी वर्कशॉप नंतरचा पहिला एक्सपिरियन्स होता, मी एक प्लांट सोबत कम्युनिकेट केला होता. आणि कसं होतं की मी असं मुंबई पुणे खूप ट्रॅव्हल करत असताना कारपुलिंगमध्ये एक बाजूला एक म्हणजे महिला होती, त्यांच्यासोबत ताईसोबत मी संवाद साधता सांगितलं की मला प्लांटशी कम्युनिकेट करता येतं. मग त्याने मला प्लांटचा फोटो दाखवला आणि तो म्हणता की माझं रोजचा प्लांट आहे, तो फ्रुटिंग होत नाही, म्हणजे फ्लावरिंग होत नाही, प्लांट नॉर्मल ग्रोथ आहे. तर मी जेव्हा कम्युनिकेट करा प्लांटने सांगितलं की 2 गोष्टी सांगितल्या. एक तर माझ्या बाजूला ॲलोवेरा तुम्हाला आवडत नाही आणि प्लांटमध्ये पण असं कम्युनिकेशन होत असतं. त्यांना पण फेवरेट्स अनफेवरेट्स होतात. आणि दुसरं सांगितलं की मी कारण कशा जेव्हा आपण आपल्या घरी ते प्लांट्स असतात, ते घरातल्या सगळ्या लोकांचे इमोशन्स स्वतःवर ते घेत असतात, त्यांना कळतं. तर ते त्यांनी सांगितलं की घरातले एक व्यक्ती आहे जे जास्त वर्कआउट वगैरे करत नाही, बाहेर जात नाही आणि त्यांचे जे विषय आहे, त्यांचा जो फीलिंग आहे मी स्वतःवर घेतोय. म्हणून ते जगतायत पण ग्रो होत नाही. अ, आणि त्यांनी सांगितलं की हो माझ्या घरी आईच आहे, जे घरीच राहतात, कुठे जात नाही आणि ते खूप डल लाईफ झाली आहे, आम्हाला पण ते कळतंय. आणि त्यांनी ॲलोवेरा बाजूला म्हणजे ॲलोवेरा दूर केला आणि प्लांट जिथे होता तिथेच ठेवला आणि 1-2 आठवड्यात तो परत यायला लागला. सर यासाठी म्हणजे एक ॲनिमल किंवा प्लांटशी कम्युनिकेशन करताना काय गोष्टी कन्सिडर केल्या जातात? कसं त्यांच्याशी कम्युनिकेट केलं जातं? कोणती लँग्वेजच म्हणूयात आपण वापरली ओके. जाते किंवा तर आपण जसं सेन्सेस बद्दल म्हटलो, तसंच आपल्या शरीरामध्ये म्हणजे तुम्ही असं वेगस नर्व असेल. वेगस नर्व म्हणजे ब्रेनचं इकडनं म्हणजे पलीकडनं सुरू होऊन आपलं पोटापर्यंत असते. सगळे इमोशन, सगळे सिग्नलिंगचं काम ते वेगस नर्वचं असतं. एखाद्या वेळी आपण खूप खुश झालो तर आपल्याला पोटात गोळ्या येतात. आपण घाबरलो तरी आपल्याला पोटाला जाणवतं किंवा एखाद्या एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये पण आपल्या पोटाला असं सिकुडून म्हणजे ते होऊन जातं. तर हे सगळी कम्युनिकेशन कुठे ना कुठेतरी आपण सेन्सनी म्हणजे गट, आपण तिथे गट आपण म्हणतो, गटनी होत असते. तर जेव्हा आपण प्राण्यांशी संवाद साधतो तेव्हा आपण आणि प्राणी पण कसं असतं की ते आपल्यासोबत राहून ते पण इव्हॉल्व्ह झालेले असतात. मग आपल्याला जे कळतं त्या माध्यमाने ते आपल्याशी संवाद साधतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला कम्युनिकेट करताना मला ऐकू जास्त येत असतं, कारण माझे कदाचित श्रवणेंद्रिय जास्त ट्यून झाली असेल त्यांच्याशी. काही काही लोकांना म्हणजे खास करून जे हरवलेले प्राणी आहेत, मिसिंग ॲनिमल्स आहेत, ते लोकेशन जेव्हा आपण विचारतो तेव्हा त्यांना जे दिसतं ते आपल्याला दाखवतात. आता एक तुम्हाला उदाहरण सांगू, फॉर एक्झाम्पल मला LICचा बोर्ड दाखवला होता. तर त्यांना LIC काय माहीत नाही आणि मी लॉजिकली विचार केला की LIC ते त्यांना ते थोडी म्हणजे त्यांना असं वाचायला वगैरे येतं. पण बेसिकली ते आपल्या इंटेलेक्टनी ऑपरेट करतात की आपल्याला जे कळतंय त्याच्यावरनं आपल्याला ते कम्युनिकेट करून सांगतात. आणि तसंच एखाद्या वेळी एखादा प्राणी आजारी असेल, मग ते आजार पण आपल्याला जेव्हा कळायचं असेल तेव्हा शरीरात कुठे ते आपल्याला बरोबर स्वतःचाच त्याला आपण कायनेस्थेटिक म्हणतो, की पोटात दुखतंय, घासात दुखतंय, शोल्डर दुखतंय. आपल्याला स्वतः आपल्या बॉडीमध्ये ते पेन जाणवून आपल्याला कम्युनिकेट करत असेल तर मल्टिपल वेजनी कम्युनिकेट करतात.
आणि तसं आपल्याला टू वे कम्युनिकेशन असतं परत. सर आपण प्राणी खूपदा म्हणजे कुत्रा पाहतोय की ते दोन कुत्र्यांचे भांडणं चालले, त्यांचा काहीतरी विषय चाललाय. तसं त्यांच्याकडे म्हणजे ते काय एक्झॅक्ट कम्युनिकेशन असते किंवा ते सिच्युएशनवर डिपेंड असेल, पण त्यांच्यात काही रिलेशन असते किंवा त्यांच्यात पण काहीतरी एखाद्या सेम कॉमन टॉपिकला घेऊन भांडण चाललंय किंवा काय काय बोलत असतात ते एक्झॅक्ट? म्हणजे कशात बघा, तुम्ही एखादं रात्रीच्या वेळी असे स्ट्रीटचे मंडळी तुम्ही धावपळ करण्यावर ते मोस्टली टेरिटोरियल असतात, की माझ्या एरियाला हा का आला, किंवा कधी कधी मीटिंगसाठी पण त्यांचं पौरुषत्व दाखवावं लागतं. तर ते ॲज सिम्पल एज दॅट. पण कधी कधी आपल्या घरीच 2 पेट असेल आणि ते भांडत असतात, मग तिथे दोन दोन तीन गोष्टी असू शकतात. एक तर त्यांना सहजच एकमेकांना बघायला आवडत नाही म्हणून ते भांडतात. दुसरा म्हणजे घराचा कोणाचा म्हणजे उग्र स्वभाव आहे ते स्वतःवर घेत असतात. म्हणजे कधी काही काही वेळा असं झालं ना, मला प्रश्न असा विचारतात की माझे 2 पेट राहत नाही एकमेकांसोबत, मग असं काय? ते म्हणतात की मी नाही, ते हसबंड वाईफला विचारत की त्यांना त्यांची काय केमिस्ट्री आहे. तर ते त्यांचंच प्रॉब्लेम ते स्वतःवर मिरर करतात. म्हणजे आपण प्राण्याचा जेव्हा विषय मांडतो, जेव्हा आपल्याला वाटतं की प्राणीमध्ये जसं कधी काय काय वेळा होतात की माझा पेट खूप अग्रेसिव्ह झालाय, जेव्हा मी त्यांना पेटशी बोलतो म्हणतात मी काय नाही, ह्यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे, खूप उंच आवाजाने बोलतात. आणि कधी कधी ते पेटशी खूप म्हणजे रफली खेळत असतात. त्यांच्यामुळे पण त्यांना जर रिॲक्शन म्हणून अग्रेसिव्ह व्हायला लागतं. तर काही काही वेळेस तर स्वतःचेच भांडणं असतात, ते स्वतःमुळे करत असतात टेरिटरीसाठी, फूडसाठी, मीटिंगसाठी. पण काही काही गोष्टी असतात की ज्या आतमध्ये घरातले ते रिफ्लेक्शन दाखवून देत असतात आपल्याला. सर तुम्ही जे म्हणाला की ते पेट पॅरेंट्स जे आहेत ते हो. तुम्हाला बोलवतात त्यांच्या पेट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, हो. पण त्याच्यानंतर त्यांचा परत रिस्पॉन्स काय असतो? म्हणजे समजा त्या प्राण्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बोलवले आणि त्याच्यानंतर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर पेट्स पॅरेंटची रिॲक्शन कशी असते त्याच्यानंतर की हो, म्हणजे काही काही याचे 2 प्रकार आहे. एक एक्स्पेक्टेशन असतात की तुम्ही कम्युनिकेशन करतात, मग तुम्ही त्याला सांगा की गप्प बसावं. तसं आपण घरी पण आपलं लहान बाळ असतो, आपण त्याला सांगितलं की तू गप्प बस, तसं बसत नाही. पण हो, कधी काही 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 वेळामध्ये ज्यांना सेपरेशन एन्झायटी असेल, फॉर एक्झाम्पल ज्यांचे म्हणजे कालच एक ठिकाणी मी गेलो होतो पुण्यात, तिथे अ, एक म्हणजे गृहस्थ होते, त्यांच्या घरी तो कुत्रा कोणी बाहेरून आला मग सारखा भुंकायचा. जेव्हा मी कनेक्ट केला, मग तो म्हणतो की इकडचे जे ओनर आहेत, म्हणजे जे ते कोणाच्या घरी थोडा वेळसाठी आला होता, बहिणीच्या घरी आला होता. तर सांगितलं की ते आहे ते त्यांच्या हसबंडला खूप मिस करतायत आणि मी आहे ते माझ्या मेन ओनरला म्हणजे त्यांची बहिणीला खूप मिस करतोय. म्हणून आम्हाला दोघांनाच खूप एन्झायटी आणि तो स्वतःवर घेतोय. म्हणून तो खूप सारखं असं भुंकत होता. जेव्हा ह्या केसेसमध्ये आपण त्यांना सांगतो की बघ 2 महिन्यानंतर तुझे नातेवाईक येणार आहे, परत तुझे म्हणजे मेन जे आहेत येणार आहेत. थोडाफार तो शांत व्हायला सुरुवात होतो. असं कधी काही बरेच वेळा असं काही असं म्हणजे प्लांटचे इश्यूज असेल किंवा पेटचे कॅट्स मध्ये पण असतात, ते कॅट पळून जाते, सारखी सारखी पळून जाते. रिझन काही असतात, म्हणजे असं म्हणतात की घरी टेम्परेचर वाढलं होतं, माझी झोपण्याची जागा चेंज केली, किंवा ह्युमन खूप पॉझिटिव्ह आहे माझ्यासाठी. आणि कॅट म्हणजे तुम्ही टायगर कॅट फॅमिली एकच फॅमिली आहे. त्यांना स्वतःमुळे म्हणजे स्वतःसोबत राहायचं आवडतं आणि फक्त एक्सप्लोर करायला जातात. तर ते तेव्हा फक्त मेसेज सांगितल्यावर की हा एक्सप्लोर करायला गेलाय किंवा ह्याला स्वतःची स्पेस पाहिजे, याला टेम्परेचर तुम्ही नॉर्मल करून द्या, दुसऱ्या रूमवर झोपायला जागा द्या, ते धीरे हळूहळू त्यांचं बिहेवियर चेंज होत असतं. आणि ते नंतर पेट पेरेंट्सला पण कळतं की हो आता तो शांत झालाय, आता तो बरोबर रिॲक्ट करतोय. तर तसं सर आपण खूपदा पाहतो की लोक ॲनिमल म्हणजे पेट ॲनिमल्स मोस्टली एन्झायटी किंवा रिलीफसाठीच त्यांच्या घरात असतात. तर मग त्या ॲनिमल्सची त्या गोष्टीला घेऊन काय रिॲक्शन असते किंवा असं म्हणलं जातं की ते ॲनिमल्स त्यांच्यावर गोष्टी घेत आहेत, आपले जे ओनरचे किंवा पॅरेंट्सचे जे पण गोष्टी आहेत ते स्वतःवर घेत राहतात. तर तो कन्सेप्ट कसा आहे किंवा हो, त्यात म्हणजे काय असतं? आता वेस्टर्न टर्ममध्ये आपण सोल कॉन्ट्रॅक्टिंग म्हणतो. आपला भारतात म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याला आपण ऋणानुबंध म्हणत असतो. तर त्यांचं जे सोल कॉन्ट्रॅक्ट आहेत किंवा ऋणानुबंध आहेत, त्याच हिशोबाने ते आपलं कोणाचं एखादं आयुष्यात येतात. म्हणजे समजा एक सोल कॉन्ट्रॅक्ट असतं सफरिंगचा, म्हणजे तो पेट आल्यावर त्याला काही ना काही आजारपणा असतो. तो आजारपणा कोणाचा घेत असेल आणि त्याच्यामुळे पण होत असेल, पण माणसाचं तसं काम आहे तसं की त्याची सेवा करून घ्यायची, त्याला बाहेरमध्ये वेटकडे घेऊन जायचं. ते पूर्ण तो असाच ऋणानुबंध किंवा सोल कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलाय. कधी कधी सोल कॉन्ट्रॅक्ट गिव्हिंगचं असतं. गिव्हिंग म्हणजे तो घरी आल्यावर खूप भरभराटी होते. म्हणजे जसं काही काही पेट पेरेंट्स सांगतात की हा आल्यानंतर आम्ही 2 घरं घेतली, नवीन गाड्या घेतला. ते त्यांचंच पुण्याचं एक द्योतक म्हणून येतात आणि तसं त्यांचं ऋणानुबंध असतं. तर वेगवेगळ्या प्रकारे कधी कधी काही लोकांची फक्त लोनलीनेस आणि असं म्हणायला नको, पण काही लोक असतात ज्यांना फक्त फॅशन किंवा आजकाल ते ट्रेंड आहे पेट ठेवायला, म्हणून पेटला घरी आणतात. आणि
घरी काही झालं तर पेट काहीच रिॲक्ट करत नाही, शांत बसतात. मला विचारतात का झालं, मग ते म्हणतात की ह्यांना तर मी फक्त एक शो पीस म्हणून पाहिजे, तर मी का एवढं ॲक्टिव्ह व्हावं. तर वेगवेगळा रोल असतात आणि तसं ते बिहेव करत असतात. सर ॲनिमल रोललाच एक धरून प्रश्न असा की त्यांच्याकडे काय सायकोलॉजिकल रोल काय असतो किंवा त्यांनी सायकोलॉजिकली काय म्हणून पाहतात ह्या सगळ्या गोष्टी? हो, म्हणजे हे कसं आहे की आपण एक ॲनिमलची फ्रिक्वेन्सी मेजर केली होती. एक डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स म्हणून एक फिजिकली डॉक्टर आणि सायंटिस्ट होते. आणि त्यांनी प्रत्येक ॲनिमलची म्हणजे प्रत्येक माणसाची पण त्याने वेगवेगळे इमोशन्स असतात त्यांची फ्रिक्वेन्सी मोजली होती. म्हणजे त्याच्यात सर्वात खाली गिल्ट, नंतर अँगर, सप्रेशन, ते सगळे होऊन वरती एक्नॉलेजमेंट, त्याच्यावरती परत फॉरगिव्हनेस, हॅपीनेस, हे सगळं यायचं. तर त्याच्यामध्ये 500 किलोहर्ट्झची जी फ्रिक्वेन्सी होती ती हॅपीनेसची होती. म्हणजे अनकंडिशनल लवची जी फ्रिक्वेन्सी होती ती 500 किलोहर्ट्झची होती. तर जेव्हा त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांशी हे मोजले तेव्हा सगळेच एक्नॉलेजमेंटच्या वरती फ्रिक्वेन्सी आली त्यांची. आणि त्याच्यात खास करून हे कॅट जे झोपताना ते परिंग करतात किंवा कुत्रे जे रात्रीला म्हणजे कुत्रे जे शेपूट हेलून येत असतात त्यांची फ्रिक्वेन्सी 500च्या पण पलीकडची होती. म्हणजे ते त्यांचे एकच रोल असतं की आपल्या आयुष्यात जे काही लेसन्स आहे ते आपल्या ऋणानुबंधासोबत ते आपल्या सोल कॉन्ट्रॅक्ट त्याचं लक्षात ठेवून बरोबर आपल्याला शिकवायला येतात. तर तसं फारसा आध्यात्मिक रोल असतं असं बघायला गेलो तर. नाहीतर असं आपण प्रॅक्टिकली बघितलं तर फक्त एक आपण पेट आणलंय, पण खूप गहन पद्धतीने ते काम करत असतात तसं. सर तुम्ही जे मेन्शन केलं की आध्यात्मिक रोल, तर तो कसा डिफाईन कराल किंवा काय आहे? हो, म्हणजे असं माझा अनुभव आहे की त्यांच्याकडनं खूप काही गायडन्स आपल्याला मिळत असतं. मी माझ्या अनुभवात बघितलं आहे की जेव्हा एखादा पेट समजा पुढचं म्हणजे जर्नी त्याने केली असेल की आता तो नाही राहिला आहे, तो पण कधी कधी घराबद्दल बरंच काय सांगत असतो. म्हणजे एखादी मुलीला सांगेल की हिला सांगा की आता लग्न करून घे, काय एवढं उशीर करते, किंवा आईला सांगेल की तुम्ही काय आवडी काळजी करतात. करिअरचं पण गायडन्स दिलं आहे. म्हणजे असं नाही की तू ही फील्ड घे ती फील्ड घे, पण त्यांना कळतं की तुम्ही किती स्ट्रेस घेताय, तुम्हाला जॉब चेंज केलं पाहिजे, आणि ते कम्युनिकेशनमध्ये येत असतं. तेवढंच नाही, जीवन आयुष्याचं जे काही अडथळे असतात त्यांना पण ते कसं सहजपणाने भोगावं ते पण ते सांगत असतात. सर आत्ता सध्या बिबट्याचा विषय खूप गाजताना हो. दिसतोय की बिबटे सर्वत्र मानव वस्तीत फिरतात. हो. तर याच्याबद्दल काय सांगाल किंवा काय बिबट्याची सिच्युएशन आहे त्याच्याबद्दल काय बघा, वाटतं? याच्यामध्ये असं असतं, एक तर कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसशी संवाद साधायला लागतं. पण हल्ली जे चाललंय, माझं तसं स्पष्ट म्हणणं आहे की आपण त्यांची जागा एन्क्रोच केली आहे, ते आपली जागा एन्क्रोच करत नाही. आपण वन्य अभयारण्य किती आपण जास्त बनवतोय परत माहीत नाही. किती आपले नाशिक तुम्ही बघा, 1700 वृक्ष छाटणी चालू आहे. तर आपण पर्यावरणाचा क्षय करून चाललोय, आणि ऑब्विस आहे की ते आपल्या एरियात येऊन आपल्याला जाणीव करून देणार की तुम्ही आता मानव म्हणून खूप अतिरेक करताय. तर त्यांच्यासाठी इनफ जागा बनवणं आणि त्यांच्यानंतर त्यांचं प्रॉपर रिलोकेशन करणं गरजेचं आहे. प्लस आपण पण एक बाउंड्री डिफाईन केली पाहिजे की आजच्या पुढे जिथे असं वनाचं आपण एकत्रीकरण चालू आहे ते न करता त्यांच्यासोबत एकत्र होऊन राहावं, तसं खूप गरजेचं आहे. सर तुम्हाला याबद्दल लोकांचा रिस्पॉन्स म्हणजे टेलिपॅथी किंवा ॲनिमल टॉकिंग, झाडांशी बोलणं, याच्याकडे लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो आणि कसे पाहता? म्हणजे त्यांना असं वाटत नाही का हे कसं पॉसिबल आहे? नाही, कशा माहिती आहे का, म्हणजे दोन्ही पार्टी बघा. ज्यांना अनुभव नाही आलाय, ज्यांच्या घरी पेट्स आहेत, प्लांट्स आहेत, त्यांना बरोबर कळत असतं की काही ना काहीतरी कम्युनिकेशन आहे. पण ज्यांना नाही आहे त्यांना असं वाटत की हे काय हंबग आहे. आणि त्यांची चुकी पण नाही, कारण जोपर्यंत आपल्याला अनुभव होत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला पण नको. तर मी सगळ्यांना असंच म्हणेन की अनुभव करायचा तुम्ही तुमच्या मित्रांसोबतची फिलिंग्स आहे, किंवा घरी एखादा प्लांट लावून, किंवा बाहेरचं एखादा कुत्राला तुम्ही फीड करून ते कसं तुमचं ते बोलतात तुम्ही एकदा अनुभव करून बघा. ट्रॉलिंग तर होत असते, विच इज पार्ट ऑफ सोशल मीडिया. पण मेन असं आहे की त्यांची जे कॉन्शियस असते ते आपण एकत्र म्हणजे आपण आपल्यासोबत धरून त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवावं. आणि लोकांना पण ही गोष्टीची जाणीव करून द्यावी की हे काही मिरॅकल नाही आहे, याच्यामध्ये काहीच अंधश्रद्धा नाही आहे, किंवा हे काही वाव फॅक्टर पण नाही. नॉर्मल आपण जसं बोलतो तसंच आहे. की कोण पण टेलिपॅथी कम्युनिकेट करतो, काही मॅजिशियन नाही आहे. सर हे ॲनिमल कम्युनिकेशन कोण कोण करू शकतं आणि यासाठी एक्झॅक्ट प्रोसेस काय, म्हणजे काय करायला पाहिजे? ॲनिमल कम्युनिकेशन सगळेच करत असतात, काहीच त्याच्यासाठी वेगळं करायचीच गरज नाही. मी सांगेल की घरी तुम्ही 5 प्लांट्स आणा, त्यांच्याशी प्रत्येकाशी तुम्ही बघितलं गेलं तर त्यांची सगळ्यांची वेगवेगळी पर्सनॅलिटी असणार. त्यांच्याकडनं वेगवेगळं आस्क येणार, आणि ते जे म्हणतात त्यांच्यावर तुम्ही ट्रस्ट करा. तुम्हाला असं वाटलं की करी लीव्हचा माझा प्लांट आहे, तो ग्रो होत नाही, त्याचा खूप फटाफट मध्ये ग्रोथ झाला पाहिजे, पण तसं होत नाही, तर तुम्ही त्याला विचारून बघा
तुम्हाला असं पहिल्यांदाच तुम्हाला स्वतःवर हसून येईल की काय मला काही म्हणतो मी काय करणार का, पण हळूहळू तुम्हाला ते एकदा फ्रिक्वेन्सी ट्यून झाली तुम्हाला बरोबर कळायला लागेल की त्यांना काय पाहिजे. दुसरे त्याचे खूप चांगले वर्कशॉप्स असतात इंडियामध्ये पण आहे, बाहेर पण आहेत, आणि ऑर्गनायझेशन्स आहेत जे टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन शिकवतात. प्रत्येकाने शिकलं पाहिजे मला वाटतं, कारण ते आपल्याला नेचरसोबत एकत्र राहून खूप सेन्सिटिव्ह करून घेतात, जे आत्ताचे काळाचे गरजेचं आहे. बरोबर. सर, हे जेव्हा झाडं तोडण्याचे पण आपण आज खूप प्रकरण होताना बघतो, एक नाशिकचा पण जो तुम्ही मेन्शन केला, तर झाडं तोडताना त्यांची एक्झॅक्ट भावना काय असते किंवा काय ह्यांनी ते कम्युनिकेट करतात? म्हणजे बघा, एक भावनेचा फक्त विषय घेतला ना तर आपण माणूस म्हणजे आपण ह्युमन बिईंग जसं आपण म्हणतो जरा ते जास्त भावूक आहेत. झाडं वगैरे, झाड किंवा ॲनिमल तसं बघायला तर तटस्थ आहे. आपल्याला जेवढं त्यांची वेदना होते त्यांना पण वेदना होते, पण ते एवढं धरून राहत नाही, लेट गो करतात. पण त्याचा वेगळा आपण म्हणायला गेलो तर प्रत्येक म्हणजे भारत आपली संस्कृती नेचरची पूजा करून म्हणजे प्रकृतीची पूजा करणारी संस्कृती आहे. तिथे छत्तीसगडला आदिवासी लोक त्यांची एक कर्मपूजा असते. कर्मपूजा मागची स्टोरी कशी आहे की घराचं कोणीतरी एक झाडाला तोडलं होतं आणि त्यानंतर त्याचं पूर्ण ते मध्ये खालीच उतरते. सगळे घरातले 7 भाऊ होते ते. त्याच्यानंतर त्यांनी लक्षात आलं की आम्ही झाडाचं एवढं हार्म केलं म्हणून हे म्हणजे पूर्ण ते कामात नाही गेले. त्यांनी परत झाडाला वाहून म्हणजे झाडापर्यंत हे करून परत सुरुवात केली त्यांना झाडाची पूजा करायची, आणि त्याला आता कर्मपूजा म्हणतात. आजच्या काळात ते लोक फॉलो करतात. माझे लँड कम्युनिकेशन्समध्ये आपण जसं श्रीपाद म्हणतात की प्रत्येक भूमीला चैतन्य असतो, तसं जागेला संवाद साधताना पण असं कळतं की जिथे बिल्डर आहे किंवा जो जागेचा ओनर आहे तिकडे त्यांनी खूप जास्तपैकी झाडं मोडली म्हणजे छाटणी आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना आयुष्यात कुठे ना कुठेतरी अडकलेत. आता अडकलेचं कारण हा आहे ते नंतर कळतं. असं म्हणत नाही की झाडं बदला घेतात किंवा तसं ते आपल्यापेक्षा खूप हायर कॉन्शियसनेस आहे, पण नेचरला स्वतःचा रस्ता बॅलन्स करताना बरोबर येतं. असं म्हणजे आपण उत्तराखंडमध्ये पण बघा की काहीतरी त्यांनी हे केल्यावर पूर्ण बरोबर ते फ्लड येऊन सगळं ते बॅलन्स करूनच घेतात. सर, आता तुम्ही झाडांचं सांगितलं, प्राण्यांचं सांगितलं, असं कोणते प्राणी अजून आहेत ज्याच्याशी तुम्ही कम्युनिकेट करता, आणि अशा अजून कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्याशी तुम्ही कम्युनिकेशन केलेलं आहे? ओके, तर वाईल्ड ॲनिमलशी पण करू शकतो. म्हणजे आत्ताच मी एक वर्कशॉपला गेलो होतो, तिथे कानाल आम्हाला दिलं होतं, आणि तिकडे जे वाईल्ड ॲनिमल त्यांच्याशी पण कम्युनिकेट करता म्हणजे येतात. पण तिकडे कसं असतं की आपल्याला व्हॅलिडेशन मिळत नाही. म्हणजे आता एखादा पेट पेरेंटला सांगितलं की तुमच्या कुत्र्याला हा खूप आवडता पदार्थ आहे, तो त्यांच्याकडनं आपल्याला व्हॅलिडेशन मिळेल, पण तिकडे व्हॅलिडेशन मिळत नाही. पण वाईल्ड ॲनिमलशी पण संवाद साधता येतं, किंवा बर्डशी पण मी बर्ड, टर्टल्स सगळ्यांशीच, आणि कारण पण म्हणतात. मध्ये एक बर्डचा तुम्ही विषय म्हणला मध्ये, म्हणून मी सांगतो की एक बर्ड उडून गेला होता, हरवला होता, आणि मला कम्युनिकेट करायला सांगितलं. तर सांगितल्यावर त्याने सांगितलं मला परत नाही यायचं. मी सांगितलं का, विचारलं त्याला, तर तो म्हणतोय की कारण इथे ह्या लोक माझ्यावरती खूप परफ्यूम टाकतायत. आणि नंतर त्याने सांगितलं की ती जी मुलगी होती ती पावडर आणि परफ्यूम टाकायची. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण जेव्हा नेचरचा अंगाला एखादा आपल्याला स्वतःसोबत घेतो आणि तेव्हा आपण जे आपल्यासोबत राहायला लागतात तेव्हा आपल्याला त्यांचं रिस्पेक्ट करणं खूप आवश्यक आहे. त्यांना आपल्यासारखं माणसासारखं बनवायला गेलो तर त्यांचं रिॲक्शन येणारच असं. सर, पण सॉरी, उडून गेलेल्या पक्ष्याशी संवाद कसा साधला जातो किंवा काय आहे, म्हणजे खूपच असं हो, म्हणजे कसं असतात ते जिथे पण असतात ते त्यांचे लोकेशन सांगत असतात की ते कुठे आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे, आणि त्यांना परत यायचं आहे का नाही ते पण ते सांगतात. मग नॉर्मल आपण कम्युनिकेशन तसं फोटो लागतात आणि त्यांच्याशी आपण बोलू शकतो. तर खूपच इंटरेस्टिंग आहे. एक शेवटचा प्रश्न हा की तुम्ही या सगळ्यांकडे ॲज अ प्रोफेशन म्हणून कसं पाहता? मी याला प्रोफेशनपेक्षा जास्त पॅशन म्हणतो, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं मी फुल टाईम कॉर्पोरेटला आहे, पण प्रत्येक वेळी मी जेव्हा बोलतो मला वाटतं ते स्वतःचीच प्रगतीसाठी म्हणजे इंटरनल प्रगतीसाठी खूप हेल्प करतात. आणि मी असं सांगेल की ह्याच्यावर प्रश्न येणार की हा सायन्स आहे की नाही, हे ॲक्च्युली विषय आहे की नाही, पण स्वतः जेवढं तुम्ही अनुभव घेतले त्यांच्याशी संवाद साधून, वर्कशॉप घेऊन किंवा तुम्ही असं प्लॅन करून, तुम्हाला बरोबर कळेल की काही ना काहीतरी नेचरसोबत आपले चालूच असते. मी म्हणजे बाहेर फॉरेनमध्ये तर मी आजच कोणाला भेटून आलो, त्यांना फॉरेनचे रिसर्च इन्स्टिट्यूट त्यांना पैसे देतात टेलिपॅथीमध्ये PhD करायला. आपण तेवढं नाही तर ॲटलिस्ट आपण आपलं सर्कलमध्ये आपलं पॅशन म्हणून करतो. तर सर, जसं माणसाचे आजच्या ह्याच्यात खूप सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात किंवा होताना पाहतो आपण, तसे प्राण्यांचे असतात का, आणि त्यांच्याशी असं कम्युनिकेट करून ते सॉल्व्ह केले जाऊ शकतात का? हो, म्हणजे कधी कधी कसं असतं की त्यांना
ट्रॉमा आलेला असतात, ते कदाचित अडॉप्टेड असेल म्हणून आला असेल, किंवा काही काही वेळा कसं असतं की त्यांना पुढच्या ओनरनी किंवा ओनरनी खूप मिसट्रीट केलं असतं, मग त्यांना ते ट्रॉमा असतं. तर आता ते ट्रॉमामुळे त्यांचं काय काय बिहेवियर चेंज होतं असं, म्हणजे कोणाला तरी ते बार्क करणार, कोणाला जाऊन चावणार. तर हे परसिस्टंट जेव्हा त्रास व्हायला लागतो तेव्हा सोसायटीमध्ये सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम व्हायला लागतं. तेव्हा कम्युनिकेट करून मला कळतं की काय प्रॉब्लेम होता, आणि त्याला सांगता येतं की अच्छा असं तुझं झालं, आता पुढे होणार नाही. आणि ते स्वतः म्हणतात की आता दुसरी काय रेमेडी करू शकतो. म्हणजे कधी कधी काय खूप हायपर, एक डॉग होता, त्याने सांगितलं की काहीच नाही, घरातले सगळे खूप हायपर आहेत, तर आम्हाला सगळ्यांना रेकी पाहिजे, असं कॉल आउट केलं. आणि ते रेकीचं त्यांनी सुरू केल्यावर 2-3 महिन्यात फरक डेफिनेटली जाणवला. तर आणि जेव्हा मिररिंगच्या केसेस असतात, जेव्हा माणसातले गुण स्वतःवर घेत असतात, तेव्हा माणसावर जास्त काम करायची गरज असते. म्हणजे एक पेट होता जो फक्त मिरर करत होता ब्लड प्रेशर, ते घरातले मोठ्यांचे होता. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्यांना सांगावा वॉकसाठी जायला, कारण ते वॉकसाठी जात नाही आणि मी स्वतःवर घेतो पण. आणि त्याच्यामुळे दोन्ही प्रकारे काम करावं लागलं. आणि त्याला पण वॉक आणि जेवढं म्हणजे मेडिकेशनची गरज होती, आणि त्याला ॲलोपॅथीचा खूप त्रास होता, मग सांगितलं की तो ॲलोपॅथी सोडून होमिओपॅथी किंवा बॅक फ्लॉवर रेमेडीज असतात त्याच्यामध्ये जा. आणि वडिलांनी त्यांनी वॉक वगैरे चालू करायला सांगितलं. थोडा डेफिनेटली डिफरन्स आणत असतं, म्हणजे सांगतात की आता फरक जाणवला आहे. सर, तुम्ही या क्षेत्रात इतकी वर्ष झालं काम करताय, तर तुमचा यासाठी काही चांगले वाईट एक्सपिरियन्स काय आहेत ते आमच्याशी शेअर करा. हो, म्हणजे चांगले सगळे ते प्राण्यांचे आहेत, वाईट सगळे माणसांचे आहेत. तर म्हणजे कसं असतात की कधी कधी खास करून जेव्हा प्राणी हरवतात आणि ते त्यांचं लोकेशन कसं असतात, ते फिरत असतात बरेच ठिकाणी, आणि ते जेव्हा जे बघतात तेवढंच लोकेशन सांगता येतं. पण कधी कधी लोकांचं असं अपेक्षा असते की नाही, हे आणि मला प्राणी शोधून दिला पाहिजे. पण ते असं आहे, तुम्ही कॉल करून सांगतात, कारण जेव्हा कम्युनिकेशनमध्ये आपण एक फक्त टेलिफोन लाईन बनत असतो आणि प्राण्याशी बोलत असतो, पण त्यांच्याकडनं जे येतं तेवढंच सांगता येतं. तेव्हा माणसाला असं वाटतं की हे हंबग आहे, टेलिपॅथिक कम्युनिकेशन काय होत नाही. तर त्याच्यासाठी म्हणजे लोकांना ऐकावं लागतं. त्याच्यासाठी बरेच कम्युनिकेटर लॉस्ट ॲनिमल केसेस घेत नाही. तर माणसाचं म्हणजे काय म्हणतो, आपलं लिमिटेशन आहे, आपण खूप भावूक होऊन जातो. तर ठीक आहे, तसं चांगले बरेच अनुभव येतात, कारण जेव्हा परत हरवलेले पेट आहे किंवा जे म्हणजे आता नाही राहिले, आणि त्यांच्याशी कनेक्ट करून ते खूप डिटेल्समध्ये सांगतात की घरी त्यांच्या घरी काय व्हायचं, आणि एक्झॅक्ट डिटेल्स येतात. म्हणजे जसं मी सांगतो की ते त्यांना घरी समजा त्यांचं नावाच्या मागे काय केलं असेल किंवा त्याला प्रसाद ठेवलं असेल, ते त्यांना बरोबर कळत असतं, ते सांगतात. नंतर हे पण सांगतात की तुम्ही चॅरिटी केली होती, ते पण त्यांना कळतं. ते त्यांची जर्नीमध्ये त्यांना काय काय गोष्टीचा मदतरूप झाली, ते पण त्यांना कळतं. तर हे सगळं व्यवस्थित जेव्हा ते सांगतात तेव्हा बरोबर म्हणजे तेव्हा माणसाला पण असं वाटतं की हो, हे असंच आहे. म्हणजे बेसिकली एक केस असं झालं की मला असं कॉल आला की मिसिंग ॲनिमल आहे. जेव्हा मी कम्युनिकेट केलं, मला कळलं की मिसिंग नाही, ॲक्च्युली डेड झाला आहे, म्हणजे तो नव्हता. इनफॅक्ट ह्युमननी सांगितलं की हो बरोबर आहे, तो नाही आहे, आम्हाला फक्त कन्फर्म करायचं होतं की ॲक्च्युअल तसा आहे की नाही. मग त्यांनी सांगितलं तुम्ही विचारा की कसं काय तो गेला. मग त्यांनी सांगितलं की त्याला बाहेर जायचं होतं मीटिंगसाठी, मीटिंगच्या वेळी कोणीच नव्हतं तिकडे, म्हणून त्याला समोर एक बेसिकली फिमेल डॉग दिसली, त्याचा मागे गेला आणि त्याचा इम्प्रेस करायला तो वरती कुठे जायला लागला. 3rd फ्लोअरपर्यंत पोहोचला, तिकडनं तो सरकला 2ऱ्या फ्लोअरवर आला, आणि त्याला परत कसं बाहेर येतं ते म्हणजे कळलं नाही. अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होती, आणि तिकडनं सरकला आणि तो खालीच पडला, आणि त्यांना इनफॅक्ट तिकडनंच त्यांची बॉडी मिळाली होती. तर हे जेव्हा त्यांना एक क्लोजर मिळाला की हो, आम्ही जे बघितलं ते असंच होतं, आणि आमच्या काय चुकामुळे गेला नाही. एकाच्या घरी बुलबुल आला होता, आणि तो बुलबुल पंख्याच्या आच्यामध्ये येऊन मेला. त्यांना खूप गिल्टी होती की माझ्यामुळे हे गेला. पण ते सहज म्हणतात की माझा इथपर्यंतच का होता तुमच्यासोबत, तर तुम्हाला त्याची वाईट वाटायची गरज नाही, तुम्ही मुद्दाहून नाही केलं. तर काय वेळेला असे क्लोजर मिळाला त्यांना खूप हेल्प होत असते. धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत जे काही एकूणच तुमचे एक्सपिरियन्स शेअर केले त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद मला इथे बोलण्यासाठी.